तुझं कसं काय मत नाही? एकच नंबर. तुझं कसं काय पंकज? तुझं कसं काय रे अंबोल? तुमचं बरं झालं ना? त्या चौकाच्या शरीर मारताना चांगलं चाललंय. आपल्या गावची यात्रा. यात्रा भरते म्हणजे आपल्या पात्यालाच काम नाही. आता आपल्याकडे काय पैसा आहे का बोलले? त्याला पैसेवाला माणूस पाहिजे. पैशावाला माणूस, सहावा मित्र कोण रे? किरण बडनेकरकर. त्याला काय पैसा आहे का? कर पैसा आहे. भरपूर पैसा आहे. त्याला आवाज येतो, बोल घेतो. क्या बोलू? हो किरण बडनेकरकर. राम राम. काय चाललंय बोलले? काय चाललंय खोदन? मला हे मला येतात ना फोन म्हणते काय चाललंय म्हणते काय चाललंय भरत अमोल पंकज तुमच्या 5 जणांचे आश्रम भरत आले लय खुशी नाही आता काय सांगा तू खुशी लाड मारतात पावली मला बाबा काय सांगा इथं आलो पावले देव पावले. काय झाले? काय झालं म्हणजे आल्याबरोबर खाली उतरलो तर आंघोळ पाणी बघत बसलो मग कार गेलो पण पाणी काय सापडलं नाही टिपण राहिलं त्याची आंघोळ केली आणि तसाच गावात घुसलो लांब गेलो गावाच्या बाहेर आकडा लावला लॉटरी मोकार लॉटरी लागल्यात इथून डायरेक्ट पाथडी गाडी लॉटरी लागली. पैसे लागल्यात वावराकडे चिलरीचे बाद नोटा नुसते पोते भरल्यात मी चालू म्हणजे तुला लॉटरी लागली? काय सांगायचं आनंद करण्यात भावाला माझा किरण नाही किरण गेला चुली तुम्ही सांगतो आपल्याला काय म्हणतो लॉटरी लागली. किती रुपयाची? 50 रुपयाची जन्माला मारला 50 रुपयात मिसळ पाव तर येतो का गावात? मिसळ पाव कोण खातं का आता त्या काळात त्याला विचारित बी नाही 50 रुपयात नाही ती टँगो पंच रात्रभर चोर दिवसभर मिसळ पावने वडापाव सुद्धा पाहत नाही मला लॉटरी लागली आज माझ्या मनात आलंय तुम्हाला 5 जणांना फुल नाश्ता द्यायचा आणि अभिषेक कधी हाताला कावळा मारला नाही. आता कवा कधी आपलं काय सांगलंय का? आपल्याला म्हटलंय का? पण तुम्हाला सांगू का आज तू काही खातो म्हणला कधीच तो खातो म्हणतो नुसती गतीच लावतो गतीच दिलं पण नको रे जमतंय नाश्ता काय खाणार तू तुम्ही काय करणार? तुमची आईची शपथ घेऊन सांगा तुम्ही खाणार काय तुझ्या आजीची शपथ तुला तू काय करणार? हे खाता का वडापाव रे मिसळ पाव पुरी भाजी इडली डोसा गोपाव चांगले देतो रताळ खाता का दुसऱ्याचे पैसे किती जातात बघा ना खातो खातो तू चालतो म्हणून आम्ही खातो. तुम्हाला केळकारी खाता का हे पण नसतात त्यांना माझ्या जीवाचे जीवलग मित्र आहेत तुम्ही तुम्हाला मी जेवण चालतो आज जेवण इथं कुठं राहतोय? मी काय झाडावर नव्हतो का म्हणजे तुझ्याकडे जायचं का? आपल्या बुंगल्यावर जाऊ ना बुंगला नाही बांगला हा बंगल्यावर जाऊ ना बिर्याणी करू का बिर्याणी चालते. एक काम कर 4 किलो बोकडाचं मटण घे. हा 5 किलोची बिर्याणी कर आणि 5 किलो सुकच कर. आज नाही खाता तिकट 10 किलो बोकडाचं मटण तुम्ही स्वप्नात तरी बोकड पाहिला अरे तो गावात सोडलेला वळू बोकुडी मटण घे काय कर. 10 किलो बोकडाचं मटण 15 किलो असला की तांदूळ घेतो कोणता घोडा छाप बाकीच्या बैलच्या अरे मोठा बासमती म्हण ना. अरे बासमती बैल येतं का बिर्याणी करू येतो खा पुस्तक खा हा गुस्तर खाय ना काय हा काय लांब जायचंच नाही घरात शेजारी 3 एकराचा पट्टा मोकायचा असा वा म्हणजे मैदानच मैदान घरात खायचं वारात येऊन कुठे नाही किती नाही हागायचं धुवायला लांब जायचं नाही का 3 एकरात 2 गुंठ्या भाव बांधलाय त्याच्यातच शेततळे हागून झालं बुडायचं वर यायचं आणि बाकीचं काम हलून हात येतो असा हात येते का चांगला करतो असं आणि ते इंग्लिश चालला निघालं हात पिचकरी पहिले लोक तिच्या आईला वाड्या वगैरे जाऊन निवांत बसायचे आता वाकूच तर दमे पिचकरी चालू होती तिचा भराच नाही राहिला घरात काय तर घरात काय तर घरात काय तर चालू काय अरे माझा एक शंका आहे माझी तो त्यांना मोठा पण माझी एक शंका आहे रे लगू शंका लांब करी तर महिला मंडळ आले तसं नाही मी काय म्हणतो घरात खायचं
संपलं वावरतलं काय तर घरात येऊ लागायचं झालाय का सकाळचं खायला आम्हाला वामाशी तोंडाचा हाणला तुझ्या पुढं खायला लावून पुढं हाणाला काळजी करू नका मी शंभर करता मला कशासाठी बोलावले गावची यात्रा यात्रा बनवायची होय. 5-6 जणांचं काम नाही, नाही नाही. 7वा मित्र मुरबी माणूस आणि आपल्या कोणाकडेच पाहिजे मालकाकडे सुद्धा पैसा नाही एवढा पैसा हा, ते त्याच्याकडे नेहमी किशोर कोपरगावकर हा. अरे किशोर भाऊ काय चाललंय किरण सगळ्यांचं बजेट आहे तुमच्या आशीर्वादाने माझं बरं चाललंय. आपल्या गावची आली यात्रा यात्रेनिमित्त काहीतरी काय कमानला पाहिजे काय मारायचं म्हणलं त्याला तू पैसा पैसा त्याला होता तिथं माणूस बाज आपल्यातला 8वा मित्र कोण रे मास्टर कुमार शाबास तुम्हाला माहिती का आतापर्यंत त्यांनी 2 चित्रपटामध्ये काम केलं बापेर वाटेगावकर आता लग्न चला गेल्या 2-4 वर्षापूर्वी एक अल्बम गाजलं त्यांचं नाव कोणती त्याच्या देगांतलंच गाजलंय तुझा जगा ग जगा त्यांच्यात कॅश मधलं गाणं वा 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 किशोर तरी विचार करतोय तुझी बायको जागा घालून हिंडते का माझी बायको जागा आलाय फिरे देवा खडोबा महाराजाला उचल त्याच्या याला सगळ्याला गाडी खाली घाल तुला लाज वाटते का एवढा वरचा हाता मारून त्याला बोलून घेतलाय तिची बायको काय जागा घालते का आता जागा घालीत नाही मग रे नुसता पेपरवर फिरती मला माहिती का ती काय करते दादी त्यांचं काय ऐकू नका मी तरी म्हणतोय पुन्हा नगरीचे भाव वाढले कसे पेपरच्या आत करते माझी बायको अरे अरे आराम करू मी तुम्हाला नितीन कुमार बद्दल सांगतोय फेसबुकला त्यांचे हजारो फ्रेंड आहेत इंटरनेटवर त्यांचे व्हिडिओ कडे बघायला त्यांचे फोटो सुद्धा बघायला मिळतात चालू वर्षी त्यांचा नवीन पिक्चर रिलीज होतोय चाकोरी आवाज देतो बोल घेतो द्यावा हा मास्टर नितीन कुमार बनसोडे करवडीकर
तुझी बहीण कुणाकडे ग्रामपंचायतच्या वाटेवर किती पापी वाचण्याचा हरामखोर. अरे बहीण कुणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती का नाही म्हणून म्हणलं माहेरी का सासरी आहे. सासरे तुला काय वाटलं. मला काय वाटलं. राम 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 कसं काय भरत तुझ्या आई ह्याचा बाप कसा आहे. अरे तुझ्या आईने ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाने तुझ्या आईला नाही का गुरु बहीण मानली. तुम्हाला काय वाटलं. राम राम सगळ्या पंकज मस्त कसं काय आवाज. तुमच्या दोघांच्या बहिणी कशा आहेत. अरे लहानपणापासून एकत्र राहिले का नाही. तुमच्या दोघांच्या बहिणी पर्वत शिरल्याकडे झालं का नाही. एकाच मांडवामध्ये सासरीला गेला का नाही. म्हणून म्हणलं चांगले मनामध्ये पाप आणताय राव. राम राम माझं अख्खं खानदान कोरोना मध्ये मेलं. मला काहीच विचारू नको. तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहितीये. तू माझ्या घराकडे वळूच नको अजिबात. हरामखोर मी बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय. अहो पण मी काय बोललो का राव. काय बोलायचं राखलंय का. मला काय सांगितलं बोला. अरे गावची यात्रा जवळ आली. यात्रा भरवली पाहिजे. तमाशा आणला पाहिजे. डीजे लावला पाहिजे. फटाके उडवले पाहिजे. तू पैसा खर्च केला पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या इथून आपलं लक्ष्मण स्वतः मारलं पाहिजे. पाहिजे पाहिजे म्हणतोय बिनलाजी पाहिजे म्हणतोय. अरे दरवर्षी तमाशा मी आणतोय. यात्रा मी भरवतोय. गावातला सगळा खर्च मी करतोय. माझं नाव गाव आहे. माझं नाव गाव आहे का काय म्हणे तुझं नाव गाव कर गावासाठी का सुधारणा केला. गावात यायला रोड आहे रे. गुडगाईत त्याला खड्डे. गावात लाईट नाही. पाण्याची सोय नाही. टँकर मागवावं लागतं. आता मित्रांनो खरं सांगा 15 दिवस झाल्या गावामध्ये रोड करत चालले. कुणामुळे माझ्यामुळे. प्रत्येक चौकात मी मोठ्या मोठ्या मोरकुऱ्या लावल्या. कुणामुळे माझ्यामुळे. तुमच्या सगळ्यांच्या घरापुढे हापसा केलं ते दादा मोडत नाही एवढ्या. कुणामुळे सगळ्या एवढं सगळं सुधारणा केल्या. अरे हराम करून मग याकडे डिजिटल लावता नाही आलं का. आमच्याकडून चुकलं. तुमच्याकडून चुकलं. मी नाही चुकू देणार. कुमार तुला नावच पाहिजे ना. एक काम करतो इष्ट बाय तुझं स्मारक बांधतो. तुझ्या स्मारक बांधायला मी काही पुचकलो मी तेव्हा. अरे माझा वाजत गाजत मोर्चा मारायचा म्हणजे गावातल्या माणसाला आणणाऱ्या तमाशाला वाचलं पाहिजे. खरंच काय नितीन कुमारचं नाव आहे ते. अरे तू काय नको करू. आता पटलं गाडी. आत्ताच्या आत्ता आम्ही 7 जण तुला मागून लागतो. कशाला माझ्या सुरुवात करायला. अरे माझ्या बॉडीगार्ड मी पुढे काय म्हणलं
काय हागल्या तोंड करतो सगळं चांगलं चांगलं तू घेऊन दोनच शब्द आम्हाला दे. हे भावलं हे वेडपण तुझ्यामुळे काय हलका शब्द आहे काय? अरे तुझ्यामुळे या शब्दाला किंमत आहे, वजन आहे, इम्प्रेशन आहे, आबरू आहे. पण मी नाही म्हणणार आहे तुझ्यामुळं. काय झालं दादा? मी कसं नाही म्हणत? मी मेल पुढारी आहे ना दादा. तुम्ही सगळ्यांनीच म्हणायचं. काय म्हणायचं? तुझ्यामुळे तुझ्यामुळे काय पाडलं का तोंड सुरू. अरे एवढा मोठा मोर्चा करायचा आहे, पुन्हा ताराचं बोकडं बोकडं अरे ठरवून आले ढोलकी लेझिम बँजो आडवास देऊन आले ऐकी अवघड मोर्चे कसे झालं पाहिजे? नाद भरी 3000 काम ठरले. 3 मधले 500 ऍडव्हान्स दिलं. राहिले किती? आता 3 मधलं 5,000 सोपं आहे. 2,000 रुपये एका बुक्कीत मुतवी द्यायला. अरे झालं काय? 3 मधलं 500 गेला, 2,500 राहिलं नाही. मग 500 500 5 नव्हतं. हो त्यांच्या देशाची शाळा शिकला, दोन्ही एकच होते. मोर्चा कसा झाला पाहिजे? एकच नंबर. मालकरी माणूस आहे, पेत नाही तो. हो तुझ्या आईला पेतच नाही ना. असं नव्हतं, हे नव्हतं सांगितलं मला. काय काय करतो? काय वाकवतो. मग काय तुला तुला काय मुखानं काढलाय काय? मुखा मावशा कुठं असते मी काय? तुम्ही ह्याच्या नादी लागलाय. एक झूठ, एक ताकद, एकी हेच बळ. अरे गावात यात्रा कोणामुळे? तुझ्यामुळे. अरे गावात तमाशा कोणामुळे? अरे गावात लाईटिंग कोणामुळे? अरे गावात पाणी कोणामुळे? अरे तुम्हाला भाकऱ्या कोणामुळे? अरे तुमची लग्न कोणामुळे? अरे तुम्हाला बायका कोणामुळे? अरे तुम्हाला पोरा कोणामुळे? याच्या हरामखोर हाणला. याच्या पोरगावची सुधारणा करतो. डोळे आणलाय, पैसे दिले, तू वाजू. मी म्हणतो तो गाव सुधारायला लागलाय, आता गाव पेटायला लागलाय. लायकायला लागलं का? अरे गावात यात्रा कोणामुळे? अरे गावात लाईटिंग कोणामुळे? आपले लग्न कोणामुळे? आपल्याला बायका कोणामुळे? त्यांना पोरं कोणामुळे? किशोर घे काढून. किशोर वाट वाटून घ्यायचं काय कारण नाही. तुला एका मागे 3 पुरी झाले. 3 पुरी झाले का नाही? मग 4था पोरगा नितीन कुमार मुळे झाला तर का फरक पडला? तू काढ आमच्या बायकांना पूर्ण आहे बरं. दवाखान्याची दिलं तरी म्हणलं संजय तुझ्या थोरल्या पोराचा चेहरा त्याचा चेहरा सारखा दिसतो. तुझ्या माझं थोरलं पोरग ह्याच्या पोरावर एवढं बुटका आहे. जेव तुमचं वाटलं जेव तुमचा सगळ्याच करेल. चांगल्या मोर्चाला दृष्ट लावली. असंच मोर्चा मला सारखं बोलवायचं बरं का? सुपारी देऊन मला बोलवायचं. आता ठरल्याप्रमाणे 3,000ला काम ठरलंय. 500 रुपये आणवा दिला. आता राहिलेला 2,500 रुपये द्या. म्हणजे मला बायका परत घरी टाकाय बरं. 2,500 रुपये राहिलेलं देऊय. काय दादा तापमान जास्त वाढल्यामुळे शेती बंद पडले. एटीएम बंद पडले तेव्हा सकाळच्या पारी जेवढं आहे तेवढं घे काढून. तुझ्या तिथं डोकी पुढे पैसे मागायला आला. अरे मित्र भेटला थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत
कार्यक्रम आणला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं भरपूर कर्मणूक आणि मनोरंजन झालं पाहिजे. संजू मधने अमोल अरे जेजुरी मुक्कामी मोठा तमाशा आहे, सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा. अहो एवढंच काय, राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर 1 तमाशा, सर्वांचा चाहता तमाशा, दर्जेदार तमाशा.